हॅलो हाय, मी संतोषी फॅशन मराठीमध्ये अगदी तुमचं खूप खूप मनापासून ताईंचं स्वागत आहे। तर हे बघा, इथं मी पेपर घेतला आणि प्रथम सर्वांना नमस्कार। तर इथं पेपर घेतलेला आहे मी आणि मापावरती 32 साईजची कटोरी कशी काढायची ते पेपरावरती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर संपूर्ण कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि कंटिन्यू व्हिडिओवरती राहा आणि एक एक स्टेप फॉलो करा, तर तुम्हाला समजेल, तर तुमच्या लक्षात येईल। तर नक्की कंटिन्यू संपूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ कुठं स्किप नका करू ताईंनो। तर हे बघा, मी इथं पेपर घेतलेला आहे आणि हे मापाचा ब्लाऊज आहे। अशा पद्धतीत इथं माप बघूनच मी पेपरावरती माप टाकून मी कटोरी कटिंग करून दाखवणार आहे आज तुम्हाला। आणि पॅटर्न आहेत माझ्याकडे, पॅटर्न मी ठेवून कटिंग करणार नाही आहे, तुम्हाला समजेल असं मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। तर हे बघा, आपली छाती रुंदी आहे 11 इंच आहे। तर छातीचा चौथा भाग आपण बघूया इथं। ते अशा पद्धतीत इथं मी छातीचा रुंदी घेतलेला आहे आणि गळा रुंदी पण ते किती आहे आपली। तर अशा पद्धतीत आपल्याला इथं माप टाकून घ्यायचं आहे। आणि इथं शोल्डर पण बघूया आपण किती। तर शोल्डर आहे 2.5 इंच। तर 2.5 इंचात आपण इथं 3.5 इंच घ्यायचं, कारण 1 इंच प्लस करायचे आपल्याला। इथं गळा रुंदी घेतलेला आहे मी 2 इंचावरती, बघू शकता अशा पद्धतीत। तर ज्यांनी कोणी नवीन असतील ना माझ्या चॅनलवरती, तर सबस्क्राईब नक्की करा। माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्हाला अवेलेबल भेटून जातील। तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका ताईंनो। तर हे बघा, आता इथं मी हे आपलं शोल्डर घेतलेलं आहे 3.5 इंचावरती। आता मुंडा घेऊया आपण इथं 5.5 इंचावरती। हे बघा, अशा पद्धतीत इथं आता इथं एक बॉक्स बनवून घेऊया आपण मुंड्यामध्ये अशा पद्धतीत इथं मापानुसार। आणि इथं 1 इंचावरती पण आता इथं गोल राऊंड शेप देऊया मुंड्यामध्ये। इथं थोडासा ब्लॅक कलर आलेला त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही आहे, तर मी घेते बरोबर अंदाजावरच। हे बघा, अशा पद्धतीत इथं गोल राऊंड शेप देऊन घेऊया आपण, ठीक आहे। जेणे कोणी नवीन शिकते आहेत ना, त्यांच्यासाठी खूप छोट्या छोट्या स्टेप महत्त्वाच्या आहेत, तर कंटिन्यू व्हिडिओ बघा। तर आता इथं गळा समोरच्या फ्रंट साईडच्या गळ्याची उंची घेतली मी 5 इंच, कारण मुंडा आहे 5.5 इंच आणि अर्धा इंच मी गळ्याला कमी घेतलेला आहे। अशा पद्धतीत इथं आता आपण इथं मार्कर करून करणार आहे। नसेल समजत तरी कमेंट करा, मी चांगलं अजून ह्याच्यापेक्षा चांगलं समजावण्याचा प्रयत्न करीन। तर हे बघा, समोरची मी उंची घेतलेली आहे संपूर्ण। तर उंची घेऊया आपण, याची इथं किती येणार आहे ते आपण उंची घेऊया, बघूया। तर 14 इंच आहे उंची। तर 14 इंचचं आपल्याला इथं घ्यायचं आहे, कारण इथं क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला इथं वाढवून घ्यायचं आहे, ठीक आहे। लक्षात असू द्या, क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। कमी असलं तरी काही फरक नाही पडत, बरोबर येऊन जाते लेवलमध्ये। तर आता इथं थोडंसं 1/2 इंच मी वरनं घेणार आहे गळ्याच्या साईडनं, कारण इथं कटोरीचा शेप द्यायचा आहे आपल्याला। हे बघा, अशा पद्धतीत इथं गोल राऊंड देऊन घेतलेला आहे मी। आणि आता इथं मुंड्यामध्ये पण आहे, तर आपल्याला 3 इंचावरती रुंदी घ्यायची आहे। 3 इंचाच्या पुढून आपल्याला इथं कटोरीचा शेप द्यायचा आहे, ठीक आहे। अशा पद्धतीत आता इथं खालच्या साईडला पण मी घेणार आहे बघा 4 इंच रुंदी, आणि ह्याच्यामध्ये 2 इंच प्लस करून इथं मी आता ह्याच्यामध्येच आपलं क्रॉसपट्टी काढून घेणार आहे। हे बघा, अशा पद्धतीत इथं 2 ते 2.5 इंचावरती मी इथं क्रॉसपट्टी घेतलेला आहे, मार्कर करून क्रॉसपट्टीसाठी इथं 2 इंचावरती घेणार आहे। आता इथं बघूया आपण, इथं चौथा भाग छातीचा किती येते। इथं मापासून हे मार्जिंगसाठी आपण इथं मार्जिंगच्या बाहेर आपल्याला जो माप ठेवायचा आहे ना, ते मापापासून इथं आपण इथं मार्कर करून घेऊ। आणि 2 ते 1.5 इंच आपल्याला इथं एक्स्ट्रा मार्जिंगसाठी मी घेतलेला आहे, बघू शकता अशा पद्धतीत। मार्कर दिसत नाही, कारण डबल आपल्याला इथं करून घ्यायला लागलेलं आहे, सुकलाय तो खूप दिवस झाला घेऊन आणलेला आहे।
तर इथे 4 इंचावरती रुंदी घेतली मी. तर हे बघा अशा पद्धतीत इथं मी शेप देऊन घेतला इथं क्रॉस पट्टीचा. आता इथं कटोरीचा पण आपण इथं परत एकदा बघायचं आहे माप घेऊन व्यवस्थित आहे का नाही. तर बरोबर व्यवस्थित 3 इंचावरती आहे. अर्धा इंच प्लस जाऊन आपलं 2 इंच मध्ये जाऊन 2 इंच आपल्याला इथं योगपट्टी राहणार आहे. इथं गोल राऊंड शेप देऊया इथं कटोरीचा. हे बघा अशा पद्धतीत बरोबर मार्कर चांगला असताना तुम्हाला बरोबर दिसला असतं. हे सुकलाय थोडासा, मैत्रिणींना समजून घ्या. समजत नसलं तरी कमेंट करा, काही अडचण नाही आहे. मी अजून चांगला दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. तर इथे क्रॉसपट्टी कट करून घेतले मी. आता इथे आपण कटोरी कटिंग करून घेऊया. गळा पण कट करून घेऊया लगेचच. कटोरी पण झाली आता आपली इथं कटिंग करून. मुंड्याच्या साईडचं पण आपण इथं लगेचच कट करून घ्यायचंय. हे बघा अशा पद्धतीत बघू शकताय तुम्ही. हे कटोरी आपली आता कटोरी झाली म्हणजे अशी कटोरी झाली नाही. आपल्याला दुसऱ्या पेपरावरती मोठी कटोरी काढून घ्यायची आहे आणि क्रॉसपट्टी पण दुसऱ्या पेपरावरती ठेवून आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. इथं आहे बघा. आता इथं परत एकदा दाखवते तुम्हाला. 2.5 इंच आहे बटन साईडच्या भागाचं, समोरच्या भागाचं, आणि इकडच्या खालच्या साईडचं आहे 1 इंच, 1.5 इंच आहे सॉरी. तर ते फ्रंट साईड भाग परत एकदा बघू शकता तुम्हाला. मी इथं किती वाढवायचं ते दाखवते तुम्हाला. तर इथं वाढवायचं आता दुसऱ्या पेपर ते पण दाखवते. तर ठेवून देऊया साईडला. आणि आता दुसऱ्या पेपरावरती आपण मोठी कटोरी काढून घेऊया. तर कशी काढायची ते पण नक्की बघा. ते कुठल्या साईडनं बसेल ते साईडनं आपल्याला बघायचं आहे. थोडासा पेपर जास्त आलेला तर थोडासा आपण इथं काढून टाकूया त्याला. तर तिथं कुठं बसतो तिथं बसवून आपल्याला उंची सेमच ठेवायचं आहे. उंचीला काय वाढवायचं नाही आहे. तर इथं मी वरती गळ्याला, कटोरीच्या गळ्याला मी वाढवते. फक्त 1 इंच रुंदी घेते. हे बघा अशा पद्धतीत आपल्याला गोल राऊंडसाठी आपल्याला गळ्याला 1 इंच घेतले मी वाढवून. ठीक आहे. बघू शकता. अजून एकदा परत बघू शकता तुम्ही. 1 इंच मी घेतलेला असं गोल राऊंड आपल्याला देऊन घ्यायचे. तर इथं पण हे जशी उंची आहे ना तशीच आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीत. आता आपल्याला वाढवायचं म्हणजे कुठं वाढवायचं आहे माहिती आहे का? समजलं का तुम्हाला? बटन साईडचा जो भाग आहे ना त्या साईडला आपल्याला वाढवायचं. हे बघा. तर रुंदी आपली कटोरीची 10 इंच. तर मी उंची घेतले फक्त इथं 5 इंचावरती. ठीक आहे. अशा पद्धतीत इथं मार्कर करून घेऊया आपण. हे बघा आता इथं मी असं शेप देऊन घेऊ. ठीक आहे. हे बघा उंचीचं झाला शेप देऊन. आता इथं खालच्या साईडला पण आपल्याला 5 इंचावरती शेप द्यायचा आहे. तर इकडनं पण बघायची आपल्याला रुंदी 5 इंच आलेला आहे का. तर इथं 5 इंच आलेलंच आहे. थोडंसं 1.5 इंच इकडं तिकडं झालेलं आहे. तर त्याला पण आपण बरोबर करायचं. तर आता इथं आपण मार्कर करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीत इथं बरोबर आपल्याला मार्कर करून घ्यायचं आहे. कारण खालच्या साईडला आपल्याला पण 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. कारण ते मार्जिन शिलाईमध्ये आपलं जाणार आहे. कटोरी बरोबर येणार आहे. हे बघा अशा पद्धतीत. आता तुम्हाला मार्करनं दिसत नसेल तर सॉरी. मी कट करून दाखवते कशी वाटते कटोरी ते नक्की मला सांगा. हे बघा आता अशा पद्धतीत मी इथं कटिंग करून घेते. हे बघा असं आपली कटोरी इथं
तयार आहे. हे बघा असा कटोरीचा भाग. आता बघायचं हे दोन्ही टोकं समोरच्या समोर बरोबर येतात का ते बघायचं आहे आपल्याला. दोन्ही टोकं बरोबर आले पाहिजे, सेम सेम. थोडंसं खालचा साईड जास्त आहे तर आपण असं कटिंग करून टाकायचं, काहीच अडचण नाही आहे त्याच्यामध्ये. आणि थोडासा कट मारून ठेवून द्यायचं आपल्याला. हे बघा अशी गोल कटोरी कशी आली ते सांगा मला. हे बघा उंची पण बरोबर आलेली आहे आणि कटोरीचा माप पण बरोबर आलेला आहे. ठीक आहे. तर मी क्रॉसपट्टी कशी वापरते ते पण तुम्हाला दाखवते. क्रॉसपट्टी थोडीच निघाली होती ना, आता खालच्या साईडला आपण बटन साईडच्या साईडला आपण इथं मी घेणार आहे 1.5 इंच. हे बघा इथं 1.5 इंच घेऊया आपण. ठीक आहे. अशा पद्धतीत इथं 1.5 इंच वाढवून घेतलं आणि इथं शिलाई मार्जिनच्या साईडला आपल्याला खालच्या साईडला घ्यायचं आहे 1 इंचावरती. आता इथं 1 इंचावरती घेऊया आपण. बस असं घ्यायचं. ब्लाऊज पीस जरी कटिंग केला ना, नाही बसला, नाही कुठं कमी पडला कपडा, आपण वाचवायचा थोडाफार आणि त्या कपड्यामध्येच ठेवून असं आपल्याला 1 इंच 1.5 इंच अर्धा इंच असं वाढवून घ्यायचं आपल्याला. तर मी तर वाढवून घेतलेलं आहे 1 इंच 1.5 इंच. आता थोडासा बरोबर व्यवस्थित आपल्याला क्रॉसपट्टीचा शेप देऊन घ्यायचा मस्त. आता इथं मी जो कटोरीचा टच असतो ना त्याला मी मार्कर करून घेते. आता उंची रुंदी किती घ्यायचं ते पण दाखवते तुम्हाला. उंची घेतली साठी. हे बघा अशा पद्धतीत दोन्ही इंचावरती आपण इथं मार्कर करून घेऊया. मार्कर चालतच नाही, परेशान आहे मी पण. हे बघा अशा पद्धतीत 2 इंचावरती आणि रुंदीमध्ये खालच्या साईडनं आपल्याला मार्जिनसाठी घ्यायचं आहे 1-1 इंच बरं का. हे बघा अशा पद्धतीने 1-1 इंचावरती आपल्याला मार्कर. हे बघा अशा पद्धतीत आपल्याला. तर हे झाले आपला कटोरीचा टच देण्यासाठी. तर ह्याला मी थोडंसं पिन लावते आणि तुम्हाला कटोरी कशी आले ते पण दाखवते. टोक वगैरे बघा कसा आहे. टोक पण नाहीये आणि कटोरी पण छान एकदम मस्त. तुम्हाला अजून कमी करायचं असलं तर अजून थोडा अर्धा 1-1 इंच रुंदीला आपण घेतला मार्की करून तर 1.5-1.5 इंच घ्यायचं. अजून तुम्हाला जर अजून बारीक पाहिजे असली तर काही अडचण नाही त्याच्यामध्ये. तर इथं मी थोडंसं पिन लावून घेते कारण पेपर कडक आहे, ते पेपर जास्त व्यवस्थित बसना म्हणून मी पिन लावते आता इथं. तर पिन लावल्याच्या नंतर बघूया कसं बसते ती. हे बघा इथं मी पिन लावून घेतले. तर हे बघा आता इथं माझी क्रॉस पट्टी आणि आपलं कटोरी फ्रंट साईडचा भाग कट करून झालेला आहे. तर बघू शकता अशा पद्धतीत मार्जिनसाठी पण मी ठेवलेला आहे रुंदी फ्रंट साईडच्या भागाला आपला. कशी वाटली कटोरी मला. तुम्हाला जसं समजत नसेल तरी मला ताई समजना म्हणून मला नक्की कमेंट करा. मी अजून समजावण्याचा प्रयत्न करीन बरं का. तर आता हे ठेवून देऊया साईडला आणि आता बॅक साईडचा पार्ट इथे आपण कट करून घेऊया. तर बॅक साईडचा पार्ट पण कसं घ्यायचं आणि किती कसं कटिंग करायचं ते पण मी दाखवते तुम्हाला. रुंदी आहे आपली 10 इंचाची. तर 10 इंच रुंदी घ्यायचं आपल्याला. 1 इंच त्याच्यात प्लस करायचं 11 इंच घ्यायचं आहे रुंदीमध्ये. आता इथं बॅक साईडचे उंची बघायची किती आहे आपल्याला.
हे बघा अशा पद्धतीत तिथं उंची 14 इंच आहे, तर आपल्याला 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1 इंच टाकायचं आहे, 15 इंच घ्यायचं आहे. कारण इथं पेपर कमी आहे थोडासा, पण तुम्ही विसरू नका, तुम्ही तसं करू नका. 14 इंच ब्लाऊजची उंची आहे, तर 15 इंच आपल्याला टाकून घ्यायचं आहे. कारण 1 इंच अर्धा इंच आपल्याला आपलं शिलाईमध्ये जाणार आहे आणि 14 इंच परफेक्ट मापानुसार उंची राहणार आहे. बरं, तर आता इथं गळा घेणार आहे, मी गळा रुंदी घेणार आहे 2 इंचावरती. ठीक आहे, हे बघा अशा पद्धतीत इथं गळा रुंदी घेतले मी 2 इंचावरती आणि शोल्डर पण घेतलंय. जसं समोरच्या पार्टचा घेतलाय ना, फ्रंट साईडच्या भागाचा, तर तसंच इथं पण आपल्याला एकदा कसं असतंय लक्षात राहत नाही, तर अजून एकदा परत आपल्याला बघायला लागते, व्यवस्थित बघून आपल्याला घ्यायचं असते माप. तर इथं 3.5 इंचावरतीच मी मार्कर करून घेतले. 3 इंचावरती घेतलं होतं, पण मी आता परत अर्धा इंच वाढवलं. लक्षात राहत नाही ना, म्हणून त्याच्यामुळे परत एकदा बघायचं असते आपल्याला व्यवस्थित बरोबर. हे बघायचं इथं मी उंची घेतले मुंड्याची 5.5 इंच. अशा पद्धतीत मार्कर वडते तरी दिसत नाही, तर बघू इथं खडूचा वापर करणार आहे मी. आता खडू यूज करणार आहे. बघू खडू, चॉक, मी खडूच म्हणते, तुम्ही चॉक वगैरे म्हणत असाल असू द्या. तर मी इथं चॉकचा यूज करणार आहे. हे बघा, बघू दिसलं तर दिसेल. हे बघा अशा पद्धतीत इथं मी चॉक करून घेतले. तर इथं गळ्याला पण मी करणार आहे. तर गळा घेऊया बघा, गळ्याला रुंदी घेऊया. सॉरी, आपण इथं शेप द्यायचा राहिला आपला. इथं शेप द्यायचा आहे 1 इंचावरती मुंड्यामध्ये शेप द्यायचा आहे आपल्याला बॅक साईडच्या. अशा पद्धतीत शेप देऊन घ्यायचा आहे. आणि आता इथं आपली उंची पण किती आली ते बघायचं आहे. तिथं गळा किती घ्यायचा ते बघूया आपण. इथं 9 इंचावरती बॅक साईडचा गळा घेतला मी, उंची, गळ्याची उंची. तर इथं मार्कर करून घेऊया आपण. तर वरती 2 इंच आहे, तर खालती 2.5 इंचावरती घ्यायचं आपल्याला रुंदी. कारण खालून थोडासा पसरच गळा असला पाहिजे ना, म्हणून आपण खालून आपलं अर्धा इंच जास्त घ्यायचं. मार्कर करून गोल राऊंड शेप देऊन घेऊया. तर हे बघा मी शेप देऊन झालेला आहे माझा. मार्कर करून तुम्हाला दिसत नसेल तर मी इथं कट करून दाखवते डायरेक्टली. हे बघा अशा पद्धतीत इथं बॅक साईडचा गळा पण आपला इथं कट करून झालेला आहे. आता इथं मुंड्याच्या साईडचं कट करून घेऊया आपण. हे बघा अशा पद्धतीत, बघा अशा पद्धतीत आपल्या इथं बॅक साईडचा पण पार्ट कटिंग करून झालेला आहे. थोडासा गळ्याला चांगला शेप देऊन घेऊया अजून आपण व्यवस्थित. तर हे बघा, तर मैत्रिणींनो अशा पद्धतीत माझी पेपर कटिंग 32 साईजची कटोरी पेपर कटिंग तयार झालेली आहे. तर कशी वाटली पेपर कटिंग मला कटोरी सहित मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि काही चुकत असेल तर पण मला माफ करा, आणि काही चुकत असेल तरी मला कमेंट करा की ताई असं म्हणून नीट दाखवा. तुम्हाला काही समजत नसेल तर नीट दाखवा म्हणून मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल ताईंनो धन्यवाद. आणि असंच भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. मी आता इथंच व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. तर इथंच व्हिडिओ एंड करते मी. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत